हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फॉर्म अपडेट्स दिनांक 11 एप्रिल 2024 च्या सायंकाळच्या 6 वाजेपर्यंतचे हे अपडेट्स आहेत. तर रोजच्या व्हिडिओप्रमाणे याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका जिल्ह्याचे एकापेक्षा जास्त प्रूफ दाखवणार आहे, ते पण दिनांक वेळेसहित. म्हणून असे अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचा बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येतील. सुरुवात करूयात. पहिला आपला जिल्हा आहे सीपी मुंबई. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा असणारा फॉर्म आहे. तुम्ही इथं पाहू शकता, सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा हा असणारा फॉर्म आहे. फॉर्म संख्या म्हणजे टोकन नंबर इथं पहा किती आहे, 66,770 असणारा हा टोकन नंबर आहे. कधीचा आहे, दिनांक वेळ पाहू शकता तुम्ही इथं 3:48-11/4/2024 या वेळेचा असणारा हा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. आता काही हेकणे लोक असते, त्यांच्यासाठी मला एकापेक्षा जास्त प्रूफ दाखवावं लागते. ज्यांना डोळ्याचा इलाज करायची गरज आहे, ते हेकणे लोकांसाठी बघा रे बाबा, 66,770 दिनांक वेळ 3:46-11/4/2024. आता काही हेकणे ह्याच्यातही डोकं लावतील की इथला दिनांक हा जो आहे मी स्पेअर केलेला हा एडिट केलाय, तर तू अर्धवट मेंदूच राहिल्या का, कारण इथला दिनांक एडिट केल्यावर सिस्टीम चालत नाही. आलं लक्षात? ठीक आहे. तर हा होता सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर 66,770. ठीक आहे. नेक्स्ट कुठला आहे, सीपी सोलापूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल चा हा असणारा फॉर्म आहे. किती आहे तर पाहू शकता तुम्ही इथं 1210 फक्त. किती? 1210. तुम्ही म्हणताल एवढे कमी, दिनांक वेळ बघा ना, इथं तुमच्यासाठी सर्वच घेऊन आलोय मी. 11/4/2024 सायंकाळच्या 4:30 वाजताच्या दरम्यान हा असणारा जनरेट झालेला टोकन नंबर आहे. आलं लक्षात? इथं नाही कळलं, अजून याचे प्रूफ दाखवतो. बघा, 1210 टोकन नंबर आहे, तोच दिनांक वेळ 4:20-11/4/2024. झूम करून दाखवतो वाटलं तर. दिसलं? ह्याच्यावर पण नाही पटलं, ईमेल वर आलेला दाखवतो. अय हेकणे, कारण कमेंट करताना मागचं आहे पुढचं आहे, अरे बिनकामी कमेंट करण्यापेक्षा नीट बघायचं. आलं लक्षात? ठीक आहे. सोलापूर सिटी. नेक्स्ट बघा, तोच 11 एप्रिल 2024 4:23 ला मेल आलेला आहे. 1210 पोलीस कॉन्स्टेबल कुठला आहे, सीपी सोलापूर सिटी. काही लोक म्हणतील बा मागचं आहे, असं आहे तसं आहे. इथं एवढे कमी फॉर्म येण्याचं कारण पण दाखवतो तुम्हाला पुढं, कारण या जिल्ह्यात जागा किती आहेत, फक्त 32 जागा आहेत. त्यापैकी भरपूरशा कास्टला तर इथं जागाच नाहीयेत. इथं बघा, एससी ला नाहीत, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी जागाच नाही. त्याच्यामुळे फॉर्म इथं सोलापूर सिटीला फक्त 1210 टोकन नंबर जनरेट झालेला आहे. मुलींचे किती फॉर्म आलेत सोलापूर सिटीचे हे जर पाहायचं असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते पण मी दाखवणार आहे, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर भेटत असतात. म्हणून तो जो सोबतचा सबस्क्राईब बटन आहे ना, त्याला मारा जरा जोरात, आणि ते सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पाहूयात पुढचा जिल्हा कोणता आहे, प्रिझन कॉन्स्टेबल कुठला, नागपूर प्रिझन. किती आहे बघा, 44,697 नागपूर कारागृह. दिनांक वेळ इथं पाहू शकता तुम्ही 5:04 म्हणजे 5:04 दिनांक आहे 11/4/2024. एकापेक्षा जास्त प्रूफ फक्त आपल्या चॅनलवर बघायला भेटतात, म्हणून तोच बघा 46,697. अय हेकण्या, जरा नीट बघ. 5:04 वाजता सबमिट केलेला आहे संध्याकाळच्या. दिनांक किती आहे तर 11/4/2024. एवढं दाखवून जर दिसत नसल तर बा तू तुझ्या डोळ्याचा आणि मेंदूचा दोघाचाही इलाज कर. तुला इथं गोळ्या भेटत नाहीत, तू चंद्रावर गेला तर बरं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूत आपण, तोच असणारा आहे नागपूर प्रिझनचा 46,697 एप्रिल 11/2024 संध्याकाळच्या 5:08. तुम्ही म्हणताल हा 2-4 मिनिटाचा डिफरन्स काऊन, मेल यायला कधी कधी 2-3 मिनिटं वेळ लागतंय. हे ज्यांनी फॉर्म भरलेत, ज्यांना थोडीशी समज आहे त्या लोकांना समजतंय. जे अर्धवट मेंदू आहे भैताड लोक, त्यांना वाटतं की बाबा एडिट केलं. एवढं एडिट करायची मला काही गरज नाही. इथं जर एडिट केलं तर इथं पण वेळ आहे, बघू शकता 5:08.
एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी एडिट करायला टाइम नाही भावा, अलग लक्षात. त्याच्यामुळं खरे अपडेट्स इथे भेटतात, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, आलं लक्षात. नेक्स्ट पाहू कुठला आहे. हा, हे प्रूफ जे आहेत आता मी जे दाखवत आहे हे दुसऱ्या मुलांनी पाठवलेले आहेत, तरी पण ह्याच्यातले काही व्हेरीफाईड म्हणजे खरोखरच असणार आहेत, बाकी काही याच्यावर मी विश्वास नाही. पण इथं हा ठाणे ड्रायव्हरचा आहे, पोलीस कॉन्स्टेबल सीपी ठाणे. किती आहे, फक्त 1237 आहे. कधीचा आहे, इथं वर दिनांक पण आहे, सॉरी वेळ आहे, 12:39 ची असणारी वेळ आहे. थोडस स्क्रीनच्या बाहेर गेला असेल तर थोडस छोटं करून पाहू शकता तुम्ही, बघा 12:39 ची असणारी वेळ आहे. किती आहे, 1237, सीपी ठाणे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. ठीक आहे, एका मुलानं पाठवलेला आहे हा, धन्यवाद, मला नाव लक्षात नाही. नेक्स्ट पाहूत आपल्याकडे कोणता आहे. तुम्ही म्हणता इथं बाकी दिसालेत, हो पण ते अगोदरचे आहेत त्याच्यामुळे मी सांगत नाही. जसं हा 5 एप्रिलचा आहे, हा मुंबई प्रिझनचा काल परवा दिसचा असणार आहे, 4-5 दिवस झाले याला, पण हा दौंडचा कालचा आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट जिल्हा कुठला आहे, छत्रपती संभाजीनगर कारागृह. किती आहे, 48,186. नागपूर सॉरी संभाजीनगर कारागृह 48,186. दिनांक वेळ आहे इथं 1:41 म्हणजे दुपारच्या आजच्या 1:45 वाजता हा असणारा फॉर्म सबमिट केलेला आहे, आलं लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट जिल्हे पाहूत आता आपण. तोच आहे बघा, छत्रपती संभाजीनगर, त्या मित्रांनी पाठवला 2 प्रूफ. 48,186. दिनांक वेळ बघा इथं त्या ठिकाणी 12:03 म्हणजे 12:03 ला त्यानं सबमिट केलेला होता, आणि आपल्याला हा जो स्क्रीनशॉट पाठवलेला होता हा 1:45 वाजता पाठवलेला आहे, आलं लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट जिल्हा कुठला आहे आपल्याकडे पाहूयात. तो आहे आपल्याकडे पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई. पहिले दिनांक पाहून घ्या, कालचा आहे 10 एप्रिल 2024, रात्री 9:15 वाजताच्या दरम्यानचा आहे. तेव्हा टोकन नंबर किती होता, 2,34,887. दमला का बाबा, एवढा टोकन नंबर सीपी मुंबईचा झालेला आहे काल रात्री 10 वाजता. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताना कदाचित 2:40 2:45 झालेला असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पाहू चला कुठला आहे, गट क्रमांक 13 गडचिरोली देसाईगंज म्हणून काही लोकांना जे थंबनेल मध्ये बघल्यावर अर्धवट ज्ञानी तिथेही कमेंट करतील, तर गडचिरोलीला देसाईगंज म्हणून पण ओळखल्या जाते, आलं लक्षात. 5,324 आहे टोकन नंबर. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 2,676. तुमच्याकडे जर दिनांक वेळेसहित असणारा या दोन्ही पैकी कशाचाही प्रूफ अवेलेबल असेल तर माझ्या समर्थ अकॅडमी भंडारा @gmail.com या असणाऱ्या ईमेल आयडी वर पाठवून द्या, नक्की मी त्याचा समावेश उद्याच्या व्हिडिओमध्ये करेल. ठीक आहे, नेक्स्ट जिल्हे पाहूत आपल्याकडे कोणता आहे. तो आहे SRPF गट क्रमांक 18 काटोल. तर काटोलला किती फॉर्म आलेत बाबा, काटोलला फॉर्मची संख्या 733 फक्त. पण हेकणे लोक जरा कमेंट करण्याच्या अगोदर तिथल्या जिल्ह्याच्या जागा किती आहेत ते पण बघत जा. जर एखाद्या जिल्ह्यात फॉर्म कमी आहेत तर तिथं जागा पण कमी असतात, हे नीट लक्षात घ्यायचं, नाही तर बिना जागा बघण्याची टाका फॉर्म कमी आलेत म्हणून आणि बसा बोंबलत, अलग लक्षात. असं करू नका. पहिले तिथल्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत, जसं सोलापूर सिटी पाहिला आपण, फक्त 32 जागा आहेत म्हणून 1210 होते, तसं या काटोलला जागा किती आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर ठरवा. ठीक आहे, हा होता SRPF गट क्रमांक 18 काटोल. ह्याचा दिनांक मला काल रात्री एका मित्रानं हा पाठवलेला आहे, त्यानं कधी भरला होता याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. अशा अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या या समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट कुठला आहे, सीपी नागपूर सिटी. किती आहे, 22,817. हा पण 10 एप्रिलच्या सायंकाळचा 7-8च्या दरम्यानचा टोकन नंबर आहे. सीपी नागपूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल 22,817. कारण खोटी माहिती देऊन मला काही भेटणार नाही, त्याच्यामुळे मी तुमच्या समोर खोटं सांगणार नाही, कारण मला काही भरती द्यायला तुमच्यासोबत यायचं नाही. एखाद्या जिल्ह्याचे जास्त सांगून कमी सांगून माझा फायदा काही असत नाही. जर व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल तर मीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, पुढचे जिल्हे पाहू. पुणे ग्रामीण चालक किती आहे, 3,769. SP सातारा 5,985. एक शहाणा रात्री मला म्हणला की सीपी साताऱ्याला 12,000 क्रॉस झालेत. नीट आहे का, सीपी सातारा. त्याला मी कमेंट मध्ये सांगितलं, अरे भाईताडा म्हणला अजून सीपी साताऱ्याला झालाच नाही, तू पैदा केला का.
तर ते काही असो म्हणते, म्हणजे एवढ्या गैरादी लोक काही काही असतात. असो, SP सातारा 5985, SP बीड 5165, याचं जे चालन आज मी पेड केलंय, पण टोकन सॉरी फॉर्म नंबर जनरेट झाला नसल्यामुळे मी तुम्हाला आज दाखवू शकलो नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये SP बीड टाइम वेळेसह तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. नेक्स्ट पाहूया, त्या अगोदर चॅनलच्या सबस्क्राईब बटनावर मारा जरा. लई त्या ठिकाणी व्ह्यूज आहे, तुमचं प्रेम भरपूर मिळत आहे, पण जरा सबस्क्राईब बटनावर मारलात ना तर अजून आनंद होईल, अजून व्हिडिओ जास्तीचे आणण्याचा प्रयत्न करल. म्हणून तेवढं जरा सबस्क्राईब बटन दाबा आणि असे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीला शेअर करा. जे रील शेअर करतात की नाही त्याच्याबरोबर हे पण पाठवा, बघू द्या त्यांना पण की त्यांच्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत, खरी माहिती काय आहे ते पण आतापर्यंत असणार, कुठल्या कशावर बघून काही विश्वास ठेवत असतील. ठीक आहे, नेक्स्ट जिल्हे पाहू. मुंबई कारागृह 71,623, SRPF गट क्रमांक 5 दौंड 8,956. आजही काही लोकांना ओपन चॅलेंज आहे की SRPF गट क्रमांक 5 दौंडचे जर समजा कोणी म्हणलं 12,000 13,000, हेकण्या प्रूफ असेल तर समर्थ अकॅडमी भंडारा @gmail.com वर पाठवा. आलं लक्षात? बिनकामी फालतू कमेंट मध्ये नाही. SP यवतमाळ 2,976. कोण म्हणणार 3 दिवसाच्या व्हिडिओ मध्ये 6,000 सांगितले होते. मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला प्रूफ पाठवला, त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओ मध्ये मी त्याचा समावेश केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. पुढचा आहे नागपूर ग्रामीण 10,178. कुणाकडे प्रूफ उपलब्ध असेल तर सेंड करा. SP गोंदिया 9,810, SP चंद्रपूर 18,356 अशी उपलब्ध सर्व माहिती मी तुमच्या समोर मांडलेली आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम आणि सहकार्य असंच अखंड राहू द्या. कालच आपण त्या ठिकाणी असणार 2,000 पेक्षा जास्तचा मित्र परिवार तयार झालेला आहे. आपल्या मित्रमैत्रिणीला पण सांगा आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करायला लावा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद, टेक केअर.